हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर गाईस, आज लई दिवसाने मी आज ब्लॉग टाकतोय. ब्लॉग अशा विषयावर आहे गाईस, पक्षी प्राणी हर एक ह्याच्यावर ब्लॉग आहे गाईस. तर तुम्ही हे पाठीमागे बघू शकता, हा फॉरेस्टर आहे. हर एक पक्षीसाठी प्राणीसाठी हे पूर्ण सेटअप केलेलं आहे गाईस. तर तुम्ही बघू शकता. बघा हे का, तुम्हाला दिसतो का कुठून जाण्यासारखा रस्ता दिसतो का? बघा गाईस, हा थोडा थोडा रस्ता दिसतो कारण हे प्राण्यासाठी येण्यास जाण्यासाठी रस्ता आहे. हा वेगवेगळे पक्षी पण राहतात गाईस मध्ये. तुम्ही बघू शकता, हे लांबपर्यंत पसरलेलं आहे. 100 एकरच्या पुढे आहेत. इथून दिसणार तुम्हाला, लांबून दाखवतो. तर तुम्ही इथून बघू शकता, तुम्हाला पूर्ण दिसेल. तर बघू शकता गाईस. तुम्हाला जर इथे भेट द्यायचं असेल तर गाईस, हा निपाणी आणि पाडोळीच्या सेंटरमध्ये आहे. तालुका जिल्हा म्हणजे तालुका कळंब आणि जिल्हा धाराशिव. पाडोळी आणि निपाणीच्या मध्ये मुरुड रोड, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर गाईस तुम्ही बघू शकता, खूप काही भारी बघण्यासारखं आहे गाईस मध्ये. वेगवेगळे पक्षी तुम्हाला दिसतील कलरचे. मधून थोडा बहुत रस्ता आहे फिरण्यासाठी, सिक्युरिटी पूर्ण आहे. तर तुम्ही इथे येऊन फिरू शकता गाईस.